क्रिकेट संघाची बिग फाईट आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तर याच दरम्यान सन्माननीय रुपेशजी पाटील बेलोली ग्रामपंचायत सदस्य यांचे आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया या स्पर्धेनिमित्ताने. तर ड्रॉ होईल या ठिकाणी सुपर 5चा. एक टीमला बाय मिळेल. दोन्ही टीमचे खरं तर या मॅचमधून एक विजेता संघ असेल. त्या दोन्ही संघाचे 12 खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बाकी 4 कॅप्टन. यस, मॅचला सुरुवात होईल आणि दोन बलाढ्य संघांमध्ये लढत. अथर्व 11 गावदेवी कानपोली विपक्ष गावदेवी बेलवली. पहिला बॉल आदेश मते सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल लो फुल टॉस होता. वाईड यॉर्कचा प्रयत्न खरं तर पाहायला मिळाला आदेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. समीर पाटील यांचे आगमन, स्वागत आहे. तर बेलवली आज गावातील प्रत्येक पाठीराखा इथे मैदानात असेल, कारण एक संघ बेलवली आपण पहिला जेडीएम बेलवली टॉप 5ला गेला आणि अजून एक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहे. अजयसाठी लो फुल टॉस ऑन साईडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने हा फटका सजवला आहे. मागे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव. मातोश्री फिटनेस 8999 महेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी राकेश आणि अजयसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. महेश पाटील हे देखील एक चांगले अष्टपैलू खेळाडू होते, परंतु सध्या फिटनेसकडे फार चांगलं लक्ष राहिलं त्यांचं. आणि मातोश्री फिटनेस यांच्या माध्यमातून 8999 यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलं या दोन्ही फलंदाजांना. खरं तर ही जोडी आपण जर पाहिली तर एका बाजूने प्रचंड अनुभव आणि दुसऱ्या बाजूने सध्याच्या घडीचा एक युवा जिगरबाज खेळाडू अजय पाटील आणि राकेश म्हात्रे यांना आपण पाहताना बॉलिंग ट्रॅकवरती अष्टपैलू गुणवान खेळाडू. आदेश मतेचा यावेळेस क्लीन बॉल, यॉर्क टाकला बॉल आणि इथे दांडी गोल झाली आहे. पहिला धक्का बसला गावदेवी बेलोली टीमला. खेळाडू बाद झालाय राकेश म्हात्रे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून नुकताच आपण पाहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये अष्टपैलू खेळाडू खरं तर हा पुरस्कार मिळाला होता आदेश मते यांना. आणि त्याचबरोबरीने उदयोन्मुक्त संघ म्हणून गावदेवी कानपोली संघाचा त्या ठिकाणी गौरव करण्यात आला होता. त्यामुळे खरं तर हे दोन्ही संघ आपण पाहताय खूप ताकदवर आहेत. अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाचे सर्वेसर्वा माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. या संघाचे खरं तर खंदे समर्थक आणि त्यांच्या पाठबळामुळे मात्र हा संघ आज आपण पाहिला एक वेगळ्या उंचीवरती गेला आहे. आणि त्याचबरोबरीने गावदेवी बेलवडी संघाला आपण पाहताय. सतीदादा आपण देखील आला असेल तर या व्यासपीठावरती आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पहिला विकेट मिळाला. धावसंख्या मात्र धावफलकावरती फक्त 1. बिग बॅटल. दोन्ही संघांकडे बॅटिंग स्ट्रेंथ मजबूत आहे, दोन्ही संघांकडे बॉलिंग अटॅक मजबूत आहे. त्यामुळे हा संघर्ष मात्र शिगेला पोहोचेल यात शंका नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही या सामन्याचा आनंद घेत राहा, या मॅचचा आनंद घेत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. अतिशय मोठा सामना. आंध्र रसेल आपण पाहत आहे. खरं तर या ठिकाणी आकाश चोरगे मैदानाकडे आला 3ऱ्या क्रमांकावरती. त्याच्याकडून देखील भरपूर अपेक्षा राहतील. मसल पॉवर, अतिशय ताकदवर फटके ही त्याची ओळख राहिली आहे. लांबलचक षटकार ही त्याची ओळख राहिली आहे. परंतु या मॅचमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये कौतुक करावं लागेल आदेश मते या खेळाडूचं. ग्रेट कमबॅक करत असताना, सुरुवातच दमदार करत असताना डॉमिनेट केलं बेलोलीच्या फलंदाजांना. इथे देखील आपण पाहिला स्विंग अँड मिस, अगदी फुटवर्क नव्हता. आणि इथे अजून एक डॉट बॉल. पहिलं षटक राहिलं निर्णायक, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त 1. गडी बाजाला 1. राकेश म्हात्रे आपण पहिला बाद होताना पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 1 धाव 1 विकेट. मातोश्री फिटनेस 8999
महेश पाटील यांच्याकडून प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. स्वतः चांगले खेळाडू आणि आपल्याच टीमला मोटिवेट करत असताना महेश पाटील यांना आपण पाहताय. डॅशिंग, डायनामिक अँड हँडसम पर्सनॅलिटी असणारे खरं तर महेश पाटील यांचा उल्लेख आपण आवर्जून करू. तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहताय चेतन पाटील, अजून एक अष्टपैलू खेळाडू डाव्या हाताचा हा गोलंदाज. फुल टॉस वरती आक्रमण अजय पाटीलने हल्ला चढवलाय. फुल टॉस वरती मात्र फुल टोल वसूल करणारा वाडी स्लॉंगांच्या डोक्यावर आला हा गगनचुंबी षटकार. खरं तर मगाशी देखील मी सांगितलं, यंदाचा हंगाम RPL खरं तर अक्षरशः एक नाव चर्चेमध्ये राहिलं ते अजय पाटील. मेडन षटक टाकत एक धाव करून दिली नव्हती. बॅक टू द बॉलर, वेगवान स्ट्रोक होता, त्याला थांबवण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण तो बॉल मागे चालला. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग, फेकी झाली, तद्वर दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि इथे डोळ्याची पापणी लावते मात्र आपण पाहिला झटकन 2 धावा आल्या. धावसंख्येत बदल, 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्पर्धेचा नियम आहे खरं तर प्रत्येक विकेटसाठी 3 गुण असतील आणि एका रनसाठी 1 गुण ग्राह्य धरले जातील आणि शेवटच्या मॅचपर्यंत जो खेळाडू परफॉर्म करेल तेवढे गुण मात्र या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी ग्राह्य धरले जातील. हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय महागुरू सरांनी आमच्या सांगितला आहे प्रत्येक टीमला, खेळाडूंना. याकडे देखील आपण लक्ष द्या. पुन्हा एकदा चेतन सज्ज होताना इथे देखील आपण पाहिलं बॉलला टर्न केलं, थोडंसं व्हेरिएशन, टप्पा मागे घेतला आणि थोडंसं बॉलला वळवलं आणि इथे आपण पाहिलं बॉल स्विंग होत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावल्या. कृष्णा पाटील आणि त्याच्या अगदी मागोमाग सुधीर पाटील यांना आपण पाहता फ्लाय स्लिपला. या टीममधले सर्वात अनुभवी खेळाडू विकेटच्या मागे असताना आपण त्यांना पाहू शकाल. कमबॅक होतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही टीमवरती खेळाडूंवरती प्रेशर. डॉट बॉल आल्यानंतर मात्र आता बॅट चेंज केली जाईल. फाकर द शॉट विकेटला आपण पहिला बॉल गोळीच्या वेगाने येतात आणि जेव्हा लोअर फुल टॉस बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तेव्हा मात्र बऱ्याच वेळेला आपण पाहिलं बॅटचे देखील तुकडे झालेत टेनिस क्रिकेटमध्ये आणि इथे देखील तेच घडते. भरपूर वेग आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जोरदार फटका खेळत असताना मात्र इथं आपण पाहताय इथे बॅट देखील चेंज केली अजय पाटीलने. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. शेवटचा सामना सुपर 10चा आपण पाहताय आजच्या दिवसातला. शॉट ऑफ लेन, इनसाइड आउट, अप्पर कटचा प्रयत्न, स्लॅश केला बॉलला, मागे चाललाय कव्हर पॉइंटला आणि इथे मात्र सिंगल डबलने मात्र पुढे चाललाय. 2 धावा आल्या त्या ठिकाणी. निखिल पाटील त्यांना आपण पाहताय खरं तर कव्हर पॉइंटला उभे होते मागे. 2 रन मात्र मिळाल्या. पहिले दशक पूर्ण झालं. 11 धावा धावफलकावरती आल्या. गेर बदलावा लागेल आता बेलोली संघाच्या फलंदाजांना. आक्रमक व्हावं लागेल कारण समोरच्या टीममध्ये देखील चांगली बॅटिंग स्ट्रेंथ आहे आणि त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल धीम्या गतीने आला. हे चित्र आपण पाहिलं कारण त्याची एक आगीवेगळी बॉलिंग ॲक्शन आहे चेतन पाटीलची. बॉल डिलिव्हर करत असताना तो बॉल जे आपण रिलीज करतोय ती ॲक्शन पूर्णपणे आपण जर पाहिली अतिशय आगीवेगळी आहे. त्यामुळे कधी कधी बॉलला खरं तर ग्रीपनुसार जज करणं देखील कठीण होतं फलंदाजांना. आणि इथे आपण पाहिला झटकन बॅटचा फेस क्लोज झाला. डॉट बॉल. स्विचिटचा प्रयत्न सुरुवातीलाच मन बनवला आणि इथे मात्र फटका देखील बनला. बॉल चालला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, 4 चौकार.
तर प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहे. तिसऱ्या षटकामध्ये आलाय त्या ठिकाणी रोहन पाटील. पहिला चेंडू यॉर्कर लेन खोदून काढला बॉलला. बॉल बॅक ड्राईव्ह बॉल मागे चला लॉंग ऑन मध्ये आदेश मतेच्या दिशेने. एक धाव या चेंडूवरती असेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खरं तर लिमिटेड ओव्हर क्रिकेट 4 षटकांचा सामना, त्यामुळे जास्तीत जास्त मोठे फटके आता खेळावे लागतील. कारण 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या म्हणजे तब्बल त्या ठिकाणी 16 धावा. 16 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ असताना अजून 11 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 50-45च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न राहील बेलोली संघाचा, कारण ते टार्गेट खरं तर अतिशय चांगलं राहील. फायटिंग टोटल राहील या टीम. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर फ्लिक आपण पाहिला खरं तर राहायचं होता आणि लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद पंचांनी घोषित केला. अगदी योग्य निर्णय, कारण इम्पॅक्ट लाईन बॉलची पिचिंग डिरेक्शन मिडल स्टंपच्या अगदी मधोमध होतं आणि त्यामुळे पंचांनी लेग खरं तर LBW स्वरूपात पायच्या स्वरूपात खेळाडू बाद घोषित केला. अजयला परतावं लागेल क्रीडांगणाच्या बाहेर. आताचा फलंदाज लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. यावेळेला फुल टॉस ऑन साइडला फटका पॅरल आहे आणि इथे मात्र खेळाडू झाला झेल बाद. फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये आणि त्या ठिकाणी चांगला झेल टिपत मात्र आणखीन एक धक्का बसता. चेतनच्या हातामध्ये चेंडू विसावला. खेळाडू बाद राजेश पाटील. तीन गडी आतापर्यंत त्याने बाद केल्या आणि 2 धावा खर्च केल्या. अभिषेक चोरगे यावेळेस आपण पहिला नवीन टॅलेंट यंग टॅलेंट मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा यॉर्क लाईन मागे आले आणि त्यानंतर ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं घाई झाली त्या ठिकाणी. रोहित पाटील या खरं तर खेळाडूच्या माध्यमातून दरम्यान 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 रनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे दुसऱ्या दशकामध्ये 20 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. गिअर बदलावा लागेल. बुलेट ट्रेनच्या वेगाने तुम्हाला आता पुढे जावं लागेल, कारण रनसंख्या फार कमी आहे. धावसंख्या मोठी करावी लागेल. यावेळेला देखील आपण पहिला खरं तर अगदी क्रॉस बॅटेड स्लॉगिटचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल रन मात्र मिळेल या चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीने प्रतिषटक 7.00च्या सरासरीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती आल्या. 3 गडी बाद 21. आत्ताच मागणी केली खऱ्या अर्थानं आणि पाणी म्हटल्यानंतर आपले महागुरू नेहमीच मार्गदर्शन करत असतात की त्यांच्या शालेय जीवनातील कविता ती आजही आम्हाला आठवते आणि महागुरू नेहमीच सांगत असतात. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात प्रवीण असतील रोशन. पाण्याला किती महत्त्व आहे बघा. पाण्याला जीवनामध्ये खूप महत्त्व आहे आणि एका कवीने पाण्याबद्दल लिहिलेलं आहे की नाही होटावर साये डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी दे रे आभाला दे पाणी दे रे आभाला दे पाणी. खऱ्या अर्थाने रोशन खऱ्या अर्थाने आपण पाहतो की ज्यावेळेस पाण्याची भीषण टंचाई येत असतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रत्येकजण खऱ्या अर्थाने आभालाकडे प्रार्थना करत असतो की दे रे आभाला दे पाणी. आणि ज्यावेळेस
की यापूर्वी आपण म्हटलं की नाही होटा बरस आहे डोला पावसाची गाणी निश्चित स्वरूपात ज्यावेळेस माणसाला ताण लागतो ना त्यावेळेस माणसाचं होठसुद्धा खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात सुकलेले असतात. आपण पाहतो की नाही होटा बरस आहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे देरी आभाला दे पाणी. क्या बात आहे. महागुरू खरं तर कधी कधी प्रश्न पडतो आम्हाला, तुम्ही समालोचक का झालात? झेडपी शाळेचे शिक्षक झाले असते तर नक्कीच अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य तुम्ही उज्ज्वल केलं असतं, यात शंका नाही आहे. कारण इतका अभ्यास त्यांचा आहे, प्रत्येक विषयावरती त्यांच्याकडे शब्द आहेत. येस, आम्हाला देखील चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळे आम्ही समालोचन करतोय, हे देखील आम्ही अभिमानाने सांगू. चला आपण लास्ट ओव्हरकडे जाऊया आणि अनुभवी गोलंदाज झाला सुधीर पाटील. पहिला बॉल सुधीरचा. खरं तर पुन्हा एकदा आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न, धारदार गोलंदाजी, प्रचंड आपण पाहिला यॉर्करचा भडीमार पाहायला मिळाला आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र निष्प्रभ ठरलेली फलंदाजी पाहायला मिळाली बेलवडी संघाची. धावा कमी आहेत, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, वेळ गेलेला नाही आहे, ही वेळ तुम्हाला परत आणायची आहे. 5 चेंडूमध्ये जर का 2-3 मोठे फटके आले तर नक्कीच एक फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. मी मगाशी म्हटलं 40-45 आसपास तुम्हाला पोहोचायचं आहे. 5 बॉल बाकी आहेत, क्षमता आहे या खरं तर खेळाडूंकडे. अभिषेक चोरगे आणि त्याच्याबरोबरीने आपण पाहता आकाश चोरगे, हे 2 खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना अंतिम 5 बॉल 21 स्कोर कार्डवरती. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिला बुंध्यात टाकला बॉल, ॲक्युरेट आणि आपण पाहिला परफेक्शन चांगलं आहे. खरं तर ॲक्युरेशन आणि परफेक्शन या चेंडूमध्ये चांगलं पाहायला मिळालं. प्रदीर्घ कालाचा अनुभव त्यांच्याकडे आहे, गेले कित्येक उन्हाळे पावसाळे त्यांनी क्रिकेटमध्ये पाहिलेत. खरं तर योग्य वेळी त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं तर असतं तर आज एक व्यावसायिक आणि प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं गेलं असतं. इतका टॅलेंट त्यांच्यामध्ये. सुधीर पाटील, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं कधी कधी पॉलिटिक्स होतंच, त्यामुळे कदाचित हा खेळाडू मागे राहिला असावा, परंतु या खेळाडूकडे प्रचंड गुणवत्ता गेले कित्येक वर्ष आपण त्यांच्याकडे पाहत आहे. अजूनही बॉलिंग मैदानामधून बघा आयोजक आहे, खेळ थांबायची थोडा. डांगरेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने सूचना देण्यात आलेली आहे. सामना सुरू असताना 2 व्हीलर्स अथवा 4 व्हीलर्स घेऊन मैदानाच्या आतमधून कुणीही शिरकाव करू नका असे आयोजन कमिटीच्या वतीने आपणा सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. खास करून अभि पाटील बघा, विनंती आपण जाऊ नका मैदानातून. यावेळेला प्रेशर आणि त्यानंतर कृष्णाचा खरं तर थोडासा कसरत पाहायला मिळाली. स्वतःला स्ट्रेच केलं होतं त्याने झेलसाठी. सोपा झेल नव्हता, परंतु प्रयत्न चांगले होते त्यांचे. विकेटच्या मागे आपण पाहिला आणि त्यानंतर सिंगल आली, एंड बदलला आकाश चोरगे. स्ट्राईक एंडला आला, दबाव प्रेशर अभिषेकवरती वाढला होता. त्यानंतर सिंगल यायला हवी होती, आकाशला स्ट्राईक हवी होती, तो स्ट्रायकिंग एंडला आला. तर आकाश काहीतरी करून दाखवेल का हे पाहायचं, कारण 22 धावा या धावफलकावरती आहेत. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहता आकाश चोरगेला, एक स्फोटक फलंदाज स्ट्राईक एंडवरती. यावेळेला शफल झाले, डाऊन द लेग बॉल मागे चालला, लेग स्टिकच्या बाहेर, वाईडचा इशारा आला, वाईट बॉल इथे आपण पाहू शकाल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती 3-23, 3 गडी बाद 23. अजून 2 बॉल पेंडिंग आहेत. टार्गेट किती असेल आता? 30+ होतील का, हा एक मोठा प्रश्न राहील, कारण समोरच्या संघाकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे, त्यामुळे एखादा मोठा फटका यायला हवा. यावेळेला देखील लाऊड ऑफिस झाली आहे आणि पंचांचा इशारा. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद, पायचीचा धक्का बसलाय. अजून एक बेलोरी टीमला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल आकाश चोरगेला. खरं तर आपण पाहिलं कमालीचं कमबॅक आहे, ग्रेट कमबॅक सुधीर पाटील च्या माध्यमातून. परंतु शेवटचा बॉल, लास्ट बॉल वरती ब्लास्ट केला प्रणित गायकरने. टार्गेट सेट झालं. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा आल्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे त्या ठिकाणी तब्बल 29 आणि 30चं टार्गेट उभं केलं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर कानपोली संघासमोर. गावदेवी बेलवली टीमने 30 धावा चेस कराव्या लागतील सेकंड खरं तर स्पेलमध्ये पुढच्या सत्रामध्ये. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बेलवली टीमला विनंती राहील आपण अधिकचा वेळ न घेता मैदानात ताबा घ्या, कारण यानंतर सुपर 5च्या लढतीला सुरुवात होईल. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. बेलवली गावदेवी बेलवली क्रिकेट संघाचे बिग समर्थक
ग्रामपंचायत सदस्य बेलवली रुपेश पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमच्या गणेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोरबे यांच्या शुभ हस्ते रुपेश पाटील जिथे खऱ्या अर्थाने बेलवली क्रिकेट संघ खेळण्यासाठी येत असतो त्या स्पर्धेमध्ये नेहमी आम्ही रुपेश पाटील यांची उपस्थिती पाहत असतो. सन्माननीय गणेश फडके यांच्या शुभ हस्ते बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व रुपेश पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मैदानामध्ये वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला गावदेवी बेलवली क्रिकेट संघ आणि या संघाचा जर विचार केला बेलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सतीदादा पाटील नेहमी या संघाला सपोर्ट करत असतात. त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. तर एका बाजूला अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचा जर विचार केला तर वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या संघाला संपूर्ण सीझनभर पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये त्यांचं आपण योगदान पाहतो. आणि सन्माननीय माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून वल्लभच्या मिनी वानखेडे स्टेडियमवर 19 ते 24 जानेवारी रोजी माजी विद्यमान सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा सुद्धा आपणा सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. आणि भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वल्लभ यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. 30 धावांचं टार्गेट आहे. अतिशय माफक आव्हान आहे आणि हे आव्हान रोखण्यासाठी गावदेवी बेलवली संघाचा स्क्वॉड सज्ज झाला आहे फिल्डिंगसाठी. आपण पाहता आणि एका बाजूने बॅटिंगसाठी इन्व्हाइट करूया अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमच्या फलंदाजांना. आघाडीचे 2 खेळाडू आपण लगेच मैदानाकडे दाखल व्हा. सुपर 10ची अंतिम लढत यानंतर सुपर 5च्या लढतींना सुरुवात होईल. 4 संघ सुपर 5 मध्ये दाखल आपण होताना पाहिले, ज्यामध्ये पहिला संघ होता खरं तर JDM बेलवली सहारा शिवकर या टीमला आपण सुपर 5 मध्ये दाखल होताना पाहिलं. आणि त्यानंतर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं रोंजन संघ देखील सुपर 5 मध्ये पोहोचला. मोरबी संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय. आता आणखीन एक संघ कोणता असेल? दिनेश शेलके चिंचवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. निलेश शेलके मनपूर्वक तुमचंही डांगणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर इथे मान्यवरांचा तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय विनायक पाटील बेलवली आणि हरेश पाटील बेलवली या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे यांच्या वतीने केला जाईल. या हरेश दादा या. बबन दादा उलवेकर माजी सरपंच मोरबे यांच्या शुभ हस्ते विनायक पाटील आणि त्याचबरोबर हरेश या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. सामन्याकडे आपण बोलणार आहोत खऱ्या अर्थाने. आणि पहिले आपण आवाज ऐकलं खऱ्या अर्थाने रोशन पाटील तारा यांचं. आता आपण बोलणार आहोत रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद DJ. दमदार स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. बेलवली संघ सातत्याने सतीश शेठ पाटील आणि योगेशभाई पाटील संपूर्ण यांच्या माध्यमातून या संघाला दमदार योगदान. एकीकडे भोलेनाथ शेठ पाटील यांचा संघ मातोश्री फिटनेसचे ओनर तुम्ही पाहू शकाल. महेशभाई स्पर्धेचा आनंद घेत असताना मला तर वाटतं आजिवलीच्या आसपास त्यांची जिम, त्याच्यानंतर ॲमिटी मधले चांगले क्लायंट आपण त्या जिममध्ये देखील पाहू शकाल. त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील दमदार योगदान होतं त्यांचं, परंतु सध्या करिअर चेंज करून आता फिजिकल फिटनेस एक व्यायामशाला सध्या ते चालवते. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. बिल्कुल चलते हैं मैदान के अंदर, छोटा लक्ष्य है लेकिन गेंदबाजी में अगर ताकत है गावदेवी बेलवली में तो बिल्कुल ये लक्ष्य भी बड़ा बना सकती है. आरंभिक बल्लेबाज रोहित पाटिल और आदेश मते सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए. और पहली गेंद अजय, अभी रोशन ने भी जिक्र किया था इस अजय पाटिल का जिसने रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 5 में जब 6 गेंदों में 1 रनों की जरूरत थी मेडन ओवर फेंका था. देखिए 6 गेंदों में 1 रन जब बचाना होता है ना, ये आपके लिए बहुत बड़ी बात होती है. 6 में आप 10-20 तो आराम से देते हैं, लेकिन 1 बचाना बहुत मुश्किल होता है और वहां से 1 बचाया था. वही गेंदबाज यहां पर बॉलिंग मार्ग पर और सामने भी उतनी ताकतवर बल्लेबाज है रोहित पाटिल. शॉर्ट पिच लाइन की बॉल, मिड ऑफ में कोई खिलाड़ी तैनात नहीं है. लॉन्ग ऑफ का खिलाड़ी उठाए, फील्ड करे, थोड़ी सी खराब फील्डिंग, शायद उसका तुरंत फायदा उठाया बल्लेबाज ने. 1 में 2, 2 में 3 तब्दील कर दिया है. थोड़े से नाखुश होंगे वहां पर
अजय पाटिल नाराज है वहां पर खिलाड़ी की तरफ। देखिए एक ही रन जहां पर होना चाहिए था, जहां पर 3 रन बटोरे बल्लेबाजों ने और स्ट्राइक मात्र यहां पर अब आदेश मते के पास आती हुई। बाइकर मैन केतन उलवेकर मुझे अभी दिखाई दे रहे, सुबह 10 बजे गायब हुए थे, अभी आए। बेलोली उनकी काफी करीब टीम है, दोस्त है उनके। मैंने पहले भी कहता केतन हार मत मानिए, ये आप भी तो क्रिकेट शुरू है, आप बहुत क्रिकेट खेलना है आपको। एक हार से कोई फकीर नहीं होता, एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, खेल खेलना पड़ता है मैदान में। चलिए फिर से एक बार गेंदबाज तैयार, अजय और खींच लिया इस गेंद को, खिलाड़ी कोई मौजूद नहीं है, मिड विकेट की तरफ गेंद जाती हुई। आदेश मते के बल्ले से 4 रन। लिए लकी ड्रॉ के लिए चारों के चारों कप्तान आई है, इसमें से जो जीतेगा वो आएगा। बेहतरीन यहां पर चौका, स्ट्राइक जैसे ही रोटेशन हुई उसका फायदा मिला तुरंत बल्लेबाज को और चौका बटोरते हुए टीम का टोटल स्कोर है 7 रनों के ऊपर। अजय तैयार, बढ़िया गेंद थी, उतना ही खूबसूरत अंदाज से खेला था, लेकिन अभी ने कैच यहां पर अभी ड्रॉप कर दिया है। कैच लेना चाहिए था। आदेश मते का विकेट आपके टीम के लिए काफी इंपॉर्टेंट था। और यहां पर देखिए एक्शन रिप्ले में अजय इतने महंगे कभी साबित नहीं होते, लेकिन हाफ हेलीकॉप्टर खोदा था जरूर, एफर्ट लाजवाब था। अभी चोर के क्या और से अभी कैच वैसे छोड़ते नहीं है, लेकिन चलिए यहां पर जज करने में थोड़ी सी दिक्कत हुई उन्हें। तब तक वहां पर बल्लेबाज ने 1 रन बटोरा, 1 की मदद से स्कोर यहां पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। और हेलीकॉप्टर जबरदस्त, कहां देखने को मिलेगा ऐसे खूबसूरत स्ट्रोक इन यॉर्कर गेंदों के ऊपर। बेहतरीन स्ट्रोक, सीधा गेंद जाती हुई सीमा रेखा पार, दैट्स अ क्लियर हिट, 6 रन। कमाल का ये स्ट्रोक था, यॉर्कर के चक्कर में फंस गए जरूर। और ये रीप्ले देखिए, कमाल का ये इनका वो हेलीकॉप्टर स्ट्रोक था जहां पर बेहतरीन छक्का मिला उनके बल्लेबाजी में। तो इस बार स्लोवर करने के चक्कर में थोड़े से फंसे जरूर है। ऑफ स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद ने अंपायर को व्हाइट बॉल करार घोषित कर दिया है। टारगेट है टोटल मेरे ख्याल से 30 रनों का आधा सफर यहां पर तय कर लिया है, अब आधा सफर यहां से बाकी है। मटालू सेठ कलम्बोली के खान रोड लाइंस के ओनर, 10 टेलर के मालिक, मैच का आनंद लेते हुए मटालू सेठ आपका भी हम स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से। मां गुरु के काफी गले के टाइट है मटालू सेठ, जो वलवली टीम के पैकर के तौर पर भी हमेशा उन्हें देखा जाता है। चलिए शॉर्ट पिच लाइन की बॉल जरूर थी, इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद धन संख्या बनी है 15। अब जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 15 रनों की जरूरत। देखिए जिस तरीके से हमने पिछला मुकाबला रोहिंजन बनाम नारायण का देखा था, 16 गेंदों में संदेश 19 रनों की जरूरत थी वहां पर नारायण टीम को, और आखिरकार वो मुकाबला 1 बॉल 6 पर आया था। अगर उसी तरह का क्रिकेट यहां पर बनता है गावदेवी बेलोली का तो मजा आएगा। आसान नहीं है, मुश्किल बहुत है, देखेंगे क्या होगा। तब तक चलते हैं डीजे नितिन के पास। कुलस्वामीनी आई एकवीराचं संगीत, तूच आमचा मान तूच आमचा अभिमान, आई एकवीरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य हे छान। आणि एकवीरा आईचं संगीत तुम्ही ऐकलत आणि लगेच आई एकवीरा इव्हेंट लाईव्ह ज्यांच्या नावाने ही वेबसाईट तुम्ही पाहता, त्या आई एकवीराचा देखील फोटो तुम्ही त्यांच्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते। बेहतरीन यहाँ पर लाइव टेलीकास्ट संदेश, चला गया संदेश, डीजे से भी संदेश बेहतर है। तुरंत उन्होंने यहाँ पर अपने भी कला सादर करते हुए 15 बने स्कोर कार्ड के ऊपर। चलिए जय दुर्गा माता बेलौली, सहारा 11 शिवकर, उसी के साथ रोहिंजन और मुरबी, ये चारों के चारों कप्तान हमारे कमेंट्री बॉक्स में आइए, और इसमें से जो जीतेगा उनका कप्तान भी आएगा। 5 टीमों में ड्रॉ किया जाएगा, जिसको बाय मिलेगी वो जाएगी अगले राउंड में, और जो बचे हुए मैचेस होंगे वो सीरियल वाइज होंगे। 15 रन यह आखिरी मुकाबला है सुपर 10 का। 5वीं टीम में मिलेगी सुपर 5 के लिए कानपुर या बेलौली। चलिए ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, 1 रन तो जरूर पूरा। अभी आएंगे गेंद के नीचे, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसे 1 रनों की मदद से अथर्व 11 गावदेवी कानपुर टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। एक समय लग रहा था कि अथर्व बोलना शेठ पाटिल इनके सुपुत्र है, लेकिन उनके छोटे भाई इनके सुपुत्र का नाम अथर्व है, और
इनके नाम से हमेशा ये टीम बिल्कुल खेली जाती है, लेकिन भोलानाथ शेठ पाटिल इस टीम को हमेशा पैक करते हैं। स्विच हिट का प्रयास विकेट कीपर के द्वारा गलती, जिसका फायदा मिला बैटिंग करने वाली टीम अथर्व 11 गावदेवी कानपोली को। 22 का ये चौका, 4 रन। स्पर्धेमध्ये जेव्हा 5 पारितोषिक असतात, प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50 आणि तृतीय चतुर्थ पंचम आपल्याला 25-25 पाहायला मिळतात, परंतु या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1, द्वितीय 50, तृतीय 30 आणि चतुर्थ आणि पंचम 25-25 ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पहुंचवतो। हाफ ट्रैकर की बॉल, मुकाबला बिल्कुल समाप्त होने के कगार पर नजर आता हुआ। इसी छक्कों की मदद से रन संख्या पहुंची है 26। अब मात्र केवल 4 रनों की जरूरत। टीम का जो परफॉर्मेंस हुआ था कमाल का हुआ था, लेकिन नहीं लग रहा है कि इतनी खराब परफॉर्मेंस करेंगे इस अहम मुकाबले में टीम गावदेवी 11 बेलवली। हालांकि बेलवली टीम की बात करेंगे तो जबरदस्त परफॉर्मेंस रहा था, 2 मुकाबले जीतकर सीधा टॉप 10 में वो क्वालिफाई हुई थी। और उसके बाद बात करेंगे टॉप 10 सुपर 8 सुपर 10 के मुकाबले में थोड़ी सी कहीं ना कहीं दिक्कतें उनके सामने, बल्ला चला नहीं, गेंदबाजी जितनी अपेक्षा थी वो भी नहीं ठीक से रही, जिसका फायदा अथर्व 11 गावदेवी कानपोली टीम ने लिया। 1 रन तो जरूर पूरा, फील्डर एक्स्ट्रा कवर की तरफ है, उठाएंगे फील्ड करेंगे, 1 रन लेने का पर्याप्त समय। थ्रो खराब था, जिसका तुरंत फायदा उठाया एक्स्ट्रा रन, यानी कि 2 रन होंगे इस गेंद के ऊपर और 2 की मदद से स्कोर पहुंचाए 29। स्कोर इस लेवल, मात्र आने वाली 12 गेंदें, 1 रनों की जरूरत। देखिए जहां पर महागुरु बात करेंगे, हार के कगार पर गावदेवी बेलवली जरूर है, लेकिन घर मत जाना, क्योंकि उनके ही गांव की दूसरी टीम जय दुर्गा माता बेलवली खेलने वाली है, यानी कि दोनों भी नजदीक के, भले ही आज ए और सी लॉट से खेल रही है, 2 टीमें थी, इसकी वजह से हमें ये देखने को मिला, वरना वैसे तो एक टीम काफी बेहतर रहती है। आज सभी टीमों ने अच्छा परफॉर्मेंस किया। जय दुर्गा माता 11 बेलवली वो बरकरार है टॉप 5 में, लेकिन अब अस्तित्व थोड़ा सा खतरे में है गावदेवी 11 बेलवली का। नितिन, जो बेलवली का संगीत मैंने नाइट में सुना था, जरा वो बजाइए हमें। आगरी बेलवली चा आगरी दमदार संगीत है वो, और वहां पर क्या जबरदस्त हमारे सभी दर्शक काफी नाचते हैं, झूमते हैं। MH46 सिटी 0671 जी बुलेट असेल कोणाची, त्यांना विनंती असेल कृपया आपण साईडला घ्या, तुमच्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, याची आपण नोंद घ्या। तो चलिए इसी के साथ मुकाबला जीता अथर्व 11 गावदेवी कानपोली टीम ने और पहुंची है सीधा सुपर 5 में। अभिनंदन। चलिए कैप्टन आइए। तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये अथर्व 11 अर्थात वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी क्रिकेट संघाने विजय संपादित केला। अभिनंदन। आणि गावदेवी बेलवली क्रिकेट संघ, तुम्ही सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार। आपल्या इथे स्वागत। MIDC विभागातील रिवर्स शॉटचा